नांदेड जिल्ह्यातील नायगाव शहरातील प्रसिद्ध आणि मानाच्या गणपतीच्या मूर्तीची पूजा आरती करून खासदार रवींद्र पाटील चव्हाण यांनी गणरायाला निरोप दिला। गेली 50 वर्ष या गणपतीची अखंड परंपरा सुरू असून हा गणपती नवसाला पावणारा गणपती म्हणून ओळखला जातो। गणपती बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीची सुरुवात पारंपरिक पद्धतीने करण्यात आली। यावेळी खासदारांनी स्वतः गणपतीची पालखी खांद्यावर घेऊन मिरवणुकीत सहभाग घेतला। या गणपतीची आणखी एक विशेष गोष्ट म्हणजे येथे जोड गणपती बसवले जातात आणि त्यांच्या मध्यभागी एक श्रीफळ ठेवले जाते। गणपती महोत्सवाच्या शेवटच्या दिवशी या श्रीफळाचा लिलाव होतो। यंदाचा नारळ श्री व्यंकटराव यांनी तब्बल 51,000 रुपये बोली लावून घेतला। बाप्पांची पालखी संपूर्ण गावातून मिरवण्यात आली आणि जागोजागी भाविकांनी गणपतीची पूजा आरती केली। मिरवणुकीत पारंपरिक भजनी मंडळ टाळ मृदुंग वाजवत सहभागी झाले होते। या सोहळ्याला खासदार रवींद्र पाटील चव्हाण यांच्यासह नगर उपाध्यक्ष विजय पाटील चव्हाण, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष हनुमंत पाटील चव्हाण, आर्य वैश्य महासभेचे नायगाव तालुका अध्यक्ष सतीश सावकार मेडेवार, उद्योजक साईनाथ मेडेवार, भाजपा जिल्हा सरचिटणीस बालाजी बच्चेवार, दत्तात्रय सावकार लोकमनवार, वसंत सावकार मेडेवार, एलटी मामिडवार, कैलास कौटिकवार, गणेश पाळेकर, शंकर पाटील लाभदे, बापूराव पाटील लगडापुरे, भगवान पाटील लंगडापुरे, शंकर पाटील चव्हाण, राम जवादवार, रमेश मेडेवार, विनोद गंजेवार, दैवदास पाटील बोमनाळे, संजय बोमनाळे, जीवन पाटील चव्हाण, नरेश आरगुलवार, अनिल चिंतावार, नगरसेवक पांडुरंग पाटील चव्हाण, नगरसेवक विठ्ठलराव बेळके, कैलास कल्याण, शंकर पाटील कल्याण, विश्वंभर पाटील कल्याण, रमेश चिद्रावार, उत्तम सावकार वटमवार, सतीश लोकमनवार, सूर्यकांत उपलंचवार, धनंजय उपलंचवार, धनंजय कौटिकवार, गजानन गादेवार, बालाजी मेडेवार, संगम गंदेवार, दशरथ बच्चेवार, वसंत जवादवार, बाबू सावकार आरगुलवार, भगवान पाटील यांच्यासह मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते। प्रतिनिधी हनुमंत चंदनकर, NTV न्यूज मराठी, नायगाव, नांदेड।